निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। पुणे नाशिक महामार्गावर गुटख्याची वाहतूक करताना स्कॉर्पिओ गाडी पकडली। संगमनेर तालुका पोलिसांची कारवाई। 7 लाखांचा गुटखा जप्त, तर पुन्हा पठार भागातील गुटखा तस्करीनं डोकं वर काढलं। जामिनावर बाहेर येताच गुटखा किंग ठरलेला युसुफ चौगुले यांचे काळे कारनामे मात्र सुरू झालेत। सोमवारी दिनांक 2/3/2026 रोजी पहाटे 5:30 वाजता पुणे नाशिक हायवेवर कऱ्हे घाटामध्ये संगमनेर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुटखा आणि सुगंधित तंबाखू पकडण्यात पोलिसांना मोठं यश मिळालंय। विशेष म्हणजे हा गुटखा तस्करीचा मास्टरमाइंड युसुफ चौगुले असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईमध्ये युसुफच्या पठार भागातील हस्तकास अटक करण्यात आली आहे, तर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवारी पहाटे संगमनेर तालुका पोलीस गस्त घालत असताना त्यांना एक सफेद कलरच्या स्कॉर्पिओ गाडीचा संशय आला, म्हणून तिला थांबवून तिची झडती घेतली असता या गाडीत तब्बल मोठ्या प्रमाणात गुटखा जो आहे तो आढळून आलाय। तब्बल 7,20,000 रुपयांचा प्रतिबंधित केलेला गुटखा यावेळी हस्तगत करण्यात आलाय। यावेळी पोलिसांनी 12 लाख रुपयांची स्कॉर्पिओ कार देखील ताब्यात घेतली। MH46X 4046 असा या स्कॉर्पिओ कारचा नंबर आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्याम कोंडीभाऊ काळे राहणार रणखांब फाटा, त्याचबरोबर युसुफ चौगुले राहणार घारगाव, शक्ती ट्रेडर्सचे मालक धीराज माळी राहणार सिल्वासा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्याम काळे याला संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली आहे। त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हा गुटखा युसुफ चौगुले याच्या सांगण्यावरून घारगाव येथे घेऊन चाललो असल्याचं सांगितलं। यावरून युसुफ चौगुले याची काळे कारनामे जे आहेत ते बंद होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। युसुफ चौगुले यांचे हस्तक वाढत असून या अगोदर देखील रणखांब फाटा येथे त्याच्या ज्या इनोव्हा कारमध्ये गुटखा वाहतूक करताना आढळून आली होती। आता पुन्हा आजच्या या कारवाईत त्याचे नाव आल्यानं युसुफ चौगुले हा सराईत तस्कर असल्याचं सिद्ध होत आहे। युसुफ चौगुले हा अनेक गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहे। गावठी कट्ट्यांची तस्करीसह लव जिहाद मधील तो मुख्य आरोपी आहे। आता पोलीस युसुफ चौगुले विरोधात काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण पठार भागासह तालुक्याचं लक्ष लागून आहे। आता या कारवाईचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे करतायत। पहाटेच्या सुमारास झालेल्या या कारवाईनं गुटखा तस्करांमध्ये भीतीचं सावट पसरलं आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।